आजच्या या सखोल चर्चेत आणि माहितीच्या या अनोख्या प्रवासात सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा आपला हा जो विषय आहे म्हणजे सध्याच्या काळात प्रत्येकाच्या अगदी जिव्हाळ्याचा असा हा विषय आहे. हो अगदी. कारण बघितलं तर आधुनिक जगात आपण सगळे एका विचित्र चक्रात अडकलोय. आपण रात्रंदिवस अतुनात काम करतोय, स्वतःला सिद्ध करण्यासाठी धावतोय. पण तरीही रात्री झोपताना मनात ती जी अपेक्षित शांतता असते ना, ती अजिबात नसते. खरंय, शांतता हरवलीये आपली. अगदी. उलट एक प्रकारची धाकधूक असते, भविष्याबद्दलची एक न संपणारी चिंता असते. म्हणजे माझ्या या प्रोजेक्टचं पुढे काय होईल, किंवा हा जो माझा स्टार्टअप आहे तो चालेल का, मला हवं ते प्रमोशन मिळेल का, हेच विचार सतत चालू असतात. बरोबर. ही सगळी जी अँक्झायटी आहे म्हणजे चिंता, ती आपल्या मनाला सतत पोखरत असते. आपण सगळेच या हसल कल्चरचे बळी ठरत आहोत असं मला वाटतं. अगदी खऱ्या समस्येला हात घातला आहे इथे. आणि या धाकधुकीचं मूळ कारण शोधण्यासाठी आज आपण आपल्या प्राचीन साहित्याकडे वळणार आहोत, विशेषतः ज्ञानेश्वरी, भगवद्गीता आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांकडे. नक्कीच. आणि आजच्या या सखोल विश्लेषणाचं मुख्य मिशन हेच आहे की या साहित्यातून असा एक मंत्र शोधून काढणे जो ही भविष्याची चिंता मुळापासून उपटून टाकेल. हो, कारण मुळात काय झालंय की आजकाल माणसाची अवस्था अशी झालीय की आपण आजमध्ये न जगता सतत उद्यामध्ये जगत आहोत. उद्याच्या चिंतेत. अगदी. आपण केवळ निकालासाठी आणि फळासाठीच जगत आहोत. म्हणूनच आजच्या या चर्चेत श्रोत्यांनी केवळ ऐकण्याच्या या प्रक्रियेत स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावे अशी माझी एक विनंती आहे. हो, कारण आज आपण या समस्येच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत. ठीक आहे, आपण हे जरा उलगडून बघूया. आजच्या या आपल्या चर्चेचं मुख्य सूत्र असणार आहे कथा. म्हणजे स्टोरीज? हो, स्टोरीज. कारण या अत्यंत गहन आणि तत्वज्ञानाने भरलेल्या ज्या संकल्पना आहेत त्या समजून घेण्यासाठी कथांइतका प्रभावी मार्ग दुसरा कोणताही नाही. अतिशय योग्य. तर आजच्या स्थितीवर जर आपण प्रकाश टाकला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आपण जे काही काम करतो ना, ते त्या कामातून मिळणाऱ्या आनंदासाठी करत नाही. मग कशासाठी करतो आपण? आपण केवळ त्यातून मिळणाऱ्या फायद्यासाठी किंवा एका व्हॅलिडेशनसाठी करतो. म्हणजे सोशल मीडियावर एखादा फोटो टाकला तर त्याला किती लाईक्स आले हे सतत तपासणीची जी सवय आहे ती याच अपेक्षेचं उदाहरण आहे. बरोबर. आणि कॉर्पोरेट जगतातलं बर्नआउट किंवा स्टार्टअप विश्वातलं उदाहरण घेतलं तर हे अधिक स्पष्ट होतं. कसं काय? आजकाल अनेक संस्थापक म्हणजे जे फाउंडर्स आहेत ते एक उत्तम प्रॉडक्ट बनवण्यापेक्षा आपल्या कंपनीची व्हॅल्युएशन किती वाढेल आणि पुढचा फंड कसा मिळेल यावरच जास्त लक्ष केंद्रित करतात. म्हणजे कामातला आनंद हरवला. अगदी. काम करण्याच्या प्रक्रियेतला आनंद पूर्णपणे हरवला आहे आणि तो केवळ फळाच्या अपेक्षेत अडकला आहे. आणि नेमक्या याच समस्येवर संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा गाभा असलेला एक अभंग आपल्याला अचूक मार्गदर्शन करतो. कोणता अभंग? तो अभंग असा आहे: कर्म करीत राहा, फळाची नका चिंता, प्रामाणिक परिश्रमात यशाची बीजे असता. वा, खूपच सुंदर. हो, पण प्रामाणिकपणे सांगायचं तर हे ऐकायला खूप छान वाटतं. एखाद्या प्रवचनात हे विचार उत्तम वाटतात. पण आजच्या या अत्यंत स्पर्धात्मक युगात जर आपण निकालाची किंवा फळाची चिंताच केली नाही तर आपण आपला तो कॉम्पिटिटिव्ह एज गमावून बसणार नाही का? हा प्रश्न अनेकांना पडतो. महत्वाकांक्षेचा आणि या निष्काम कर्माचा मेळ कसा बसायचा? जर फळाची अपेक्षाच नसेल तर माणूस आळशी नाही का होणार? यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की प्रत्यक्षात हे आचरणात आणणे इतके कठीण का आहे आणि यामागे कोणतं विज्ञान आहे? विज्ञान? हो, कारण फळाची चिंता न करणे म्हणजे ध्येय नसणे असा अजिबात होत नाही. अच्छा, ध्येय असायलाच हवं. पण जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपली मानसिक ऊर्जा, आपला कॉग्निटिव्ह बँडविड्थ कुठे खर्च होत असतो हा खरा मुद्दा आहे. म्हणजे कामावर फोकस न राहता. बरोबर. जर कामाच्या वेळी सतत निकालाची भीती मनात असेल तर मेंदूची अर्धी ताकद त्या भीतीतच वाया जाते. आपण फळाची अपेक्षा का सोडू शकत नाही? कारण आपला मेंदू सतत भविष्यातल्या सुरक्षेचा शोध घेत असतो. हे समजून घेण्यासाठी मला एका अत्यंत रंजक कथेची आठवण येते इथे. कोणती कथा? ही कथा या मानसिक संघर्षावर आणि कामाच्या खऱ्या अर्थावर अचूक प्रकाश टाकते. ही गोष्ट एका जुन्या राज्याची आणि तिथल्या एका भव्य मंदिराच्या निर्मितीची आहे. अच्छा, मंदिराची निर्मिती. हो. तर राजाची इच्छा होती की जगातलं सर्वात सुंदर आणि भव्य मंदिर आपल्या राज्यात असावं. त्यासाठी देशभरातून सर्वोत्तम शिल्पकारांना पाचारण करण्यात आलं होतं. शेकडो कारागीर रात्रंदिवस दगडांना आकार देत होते. खूप मोठं काम असणार ते. प्रचंड.
संपूर्ण परिसरात फक्त हातोडी आणि छैनीचा आवाज घुमत होता. आणि याच कारागिरांच्या गर्दीत रामजी नावाचा एक म्हातारा शिल्पकार होता. रामजी हा काही फार प्रसिद्ध किंवा मुख्य शिल्पकार होता का? नाही. तो त्या शेकडो कारागिरांमधलाच एक अत्यंत सामान्य माणूस होता. आणि त्याला मिळालेलं कामही तसंच होतं. कसं काम? मंदिराच्या गाभाऱ्याच्या अगदी मागच्या बाजूला, जिथे एक अत्यंत अंधारा कोपरा होता, तिथे खूप उंचावर असलेल्या एका खांबावर त्याला मूर्ती घडवायची होती. जिथे कोणाचं लक्षही जाणार नाही. हो, पण तरीही रामजी रोज पहाटे यायचा, हत्यारांची पूजा करायचा आणि त्या काळ्याभोर दगडाशी जाणू संवाद साधायला लागायचा. वा. महिने उलटले. रामजी त्या अंधाऱ्या कोपऱ्यात अत्यंत तन्मयतेने मूर्ती घडवत होता. त्याने त्या मूर्तीच्या डोळ्यांच्या पापण्या, वस्त्रांच्या नाजूक घड्या, गळ्यातले बारकावे आणि दागिने इतक्या कौशल्याने कोरले होते की तो त्या दगडात अक्षरशः स्वतःचा जीव ओतत होता. हे एक तेच उदाहरण आहे जिथे काम करणारा आणि काम या दोन वेगळ्या गोष्टी न राहता ते एकरूप होतात. ती एक विलक्षण अवस्था असते. हो, आणि मग एक दिवस राज्याचे मुख्य प्रधान त्या मंदिराच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले. फिरत फिरत ते त्या अंधाऱ्या कोपऱ्यात पोहोचले जिथे रामजी काम करत होता. हो, तिथे त्यांनी रामजीला घामाने डबडबलेल्या अवस्थेत अतिशय बारकाईने काम करताना पाहिलं. प्रधानाने कुतूहलाने विचारलं, अरे बाबा, तू एवढी मेहनत का घेतोयस? रामजी काय म्हणाला? रामजीने शांतपणे उत्तर दिलं की तो मूर्ती घडवतोय. मग प्रधानाने जेव्हा मशाल जवळ नेऊन ती मूर्ती पाहिली तेव्हा तो थक्क झाला. ती मूर्ती इतकी जिवंत वाटत होती की जणू अथ्था श्वास घेईल. पण इथेच प्रधानाच्या व्यावहारिक मनाला, ज्याला आपण आजकाल ROI म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणतो, तो प्रश्न पडला असेल. नक्कीच. प्रधानाने आजूबाजूला पाहिलं. तिथे प्रचंड अंधार होता आणि मूर्ती खूप उंचावर होती. प्रधान हसून म्हणाला, अरे रामजी, तू वेडा आहेस का? ही मूर्ती अप्रतिम आहे, पण तू ती अशा जागी घडवतोयस जिथे दिवसाढवळ्याही सूर्यप्रकाश पोचत नाही. खालून जाणाऱ्या कोणालाही तुझे हे बारकावे, हे दागिने अजिबात दिसणार नाहीत. म्हणजे व्हिजिबिलिटीच नाहीये. अगदी. प्रधान म्हणाला, जेव्हा कोणी हे पाहणारच नाहीये, कोणी कौतुक करणार नाहीये, तर कशाला एवढं रक्त आटवतोयस? साधं सुद्धा काम कर आणि मोकळा हो. प्रधानाचा हा दृष्टिकोन आजच्या जगाचा अत्यंत प्रातिनिधिक दृष्टिकोन आहे. जिथे व्हिजिबिलिटी नाही, जिथे कौतुक नाही, तिथे कष्ट का करायचे? हाच तो विचार आहे जो आपल्याला आज पोखरतोय. अगदी खरंय. पण रामजीने खांद्यावरच्या पंचाने घाम पुसला आणि जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. काय म्हणाला तो? रामजी म्हणाला, महाराज, तुमचं म्हणणं बरोबर आहे. कोणालाच कळणार नाही की मी किती सुंदर घड्या कोरल्या आहेत, पण मला तर माहीत आहे ना की मी काय घडवलंय. स्वतःचं समाधान. हो, आणि तो पुढे म्हणा, आणि ज्याच्यासाठी मी हे घडवतोय त्या ईश्वराला तर माहीत आहे ना की मी माझं 100% काम प्रामाणिकपणे केलंय. माझं काम लोकांच्या कौतुकासाठी नाही, माझ्या स्वतःच्या समाधानासाठी आणि ईश्वरासाठी आहे. क्या बात है. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो, कारण आपण जर रामजीची तुलना आजच्या कॉर्पोरेट जगाशी केली तर चित्र पूर्ण वेगळं दिसतं. कसं? आजकाल आपण सगळे फ्रंट डेस्कच्या शोधात असतो. जिथे बॉसला आपलं काम दिसेल, जिथे क्रेडिट मिळेल, तिथेच आपण काम करायला तयार असतो. अंधारा कोपरा मिळालाच तर आपण विचार करतो की कोणी बघत नाहीये ना, मग कशाला जीव द्यायचा. उडत उडत काम करा आणि मोकळे व्हा. अगदी. आपण केवळ कौतुक आणि फळ यावरच आपलं काम ठरवतो. इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट ही आहे की आधुनिक मानसशास्त्र याच प्राचीन तत्वज्ञानाला एका वेगळ्या आणि अत्यंत वैज्ञानिक परिमाणात मांडतं. मानसशास्त्र कसं काय? मिहाई चिक्सेनमिहाय या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने एक अत्यंत सुंदर संकल्पना मांडली आहे, द फ्लो स्टेट किंवा प्रवाह अवस्था. फ्लो स्टेट? ऐकलोय मी याबद्दल. त्यांनी जगभरातल्या सर्वोत्तम खेळाडूंचा, कलाकारांचा आणि संगीतकारांचा सखोल अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की जेव्हा हे लोक सर्वोच्च कामगिरी करतात तेव्हा ते भविष्याचा किंवा निकालाचा अजिबात विचार करत नसतात. म्हणजे ते पूर्णपणे वर्तमानात असतात. अगदी बरोबर. जेव्हा तुमच्या कौशल्याचा आणि तुमच्या समोरील आव्हानाचा अचूक मेळ बसतो तेव्हा माणूस एका वेगळ्याच मानसिक अवस्थेत जातो. म्हणजे या अवस्थेत वेळेचं भान हरपतं असं जे म्हणतात तेच ना? होय. आणि यामागे एक अत्यंत भक्कम न्यूरोसायन्स आहे. जेव्हा आपण निकालाची चिंता करत असतो तेव्हा आपल्या मेंदूचा एक मोठा भाग, जणू काही कॉम्प्युटरची रॅम असते ना, ती त्या चिंतेवर खर्च होत असते. म्हणजे प्रोसेस स्लो होते आपली. हो. यामुळे प्रत्यक्ष कामासाठी मेंदूकडे फक्त 60 किंवा 70% ताकद उरते.
पण फ्लो स्टेटमध्ये मेंदूची 100% ताकद त्या क्षणातल्या कर्मावर केंद्रित होते, कारण तिथे भविष्याची चिंताच नसते. हे खरंच खूप मोठं उदाहरण आहे. क्रिकेटच्या मैदानावर आपण हे अनेकदा पाहतो. नक्कीच. विराट कोहलीचं उदाहरण घेऊया. जेव्हा तो एक परिपूर्ण कव्हर ड्राईव्ह मारतो तेव्हा त्या एका सेकंदात तो असा विचार करत नसतो की हा शॉट मारल्यावर मला किती पैसे मिळतील किंवा प्रेक्षक किती टाळ्या वाजवतील. नाहीच. त्या विशिष्ट क्षणी संपूर्ण विश्वात फक्त तो आणि तो बॉल अस्तित्वात असतो. अगदी तंतोतंत. हीच ती फ्लो स्टेट. आणि जर आपण आपल्या संतांच्या भाषेत सांगायचं ठरवलं तर हीच ती समाधी अवस्था किंवा निष्काम कर्म. म्हणजे रामजी त्या मूर्तीमध्ये रामजी जेव्हा त्या अंधाऱ्या कोपऱ्यात ती मूर्ती घडवत होता तेव्हा तो याच फ्लोमध्ये होता. त्याला फळाची चिंता नव्हती, कारण ते काम करणं, ते कर्म हेच त्याच्यासाठी सर्वात मोठं फळ होतं. खरंय. आणि म्हणूनच मगाशी जो तुझा प्रश्न आला होता की फळाची अपेक्षा सोडली तर माणूस आळशी होईल का, तर त्याचं उत्तर हे आहे की फळाची आसक्ती सोडल्यामुळे तुमची सर्व ऊर्जा कामात लागते आणि तुम्ही तुमची सर्वोत्तम कामगिरी करू शकता. हा दृष्टिकोन खरोखरच विचारांची दिशा बदलणारा आहे. आता आपण त्या अभंगाच्या दुसऱ्या ओळीकडे वळूया. प्रामाणिक परिश्रमात यशाची बीजे असतात. हो, वरवर पाहता ही एक साधी आणि काव्यात्मक ओळ वाटते, पण यावर थोडा सखोल विचार केला तर लक्षात येईल की हे अत्यंत सायंटिफिक आहे. यशाची प्रक्रिया ही अदृश्य असते हे यातून सांगायचं आहे. नक्कीच वैज्ञानिक आहे. आपण शेतकऱ्याचं उदाहरण घेऊया ना. शेतकरी जेव्हा जमिनीत बी पेरतो तेव्हा त्याला दुसऱ्या दिवशी लगेच फळ मिळत नाही. त्याला वाट पाहावी लागते. हो, पाणी घालावं लागतं, खाद द्यावं लागतं, ऊन पावसापासून त्या रोपाचं रक्षण करावं लागतं. जर त्या शेतकऱ्याने अधीर होऊन दररोज माती उकरून बघितली की बी किती मोठा झालाय तर ते बी तिथेच मरून जाईल. बरोबर. आणि आधुनिक जगात आपण दररोज आपले मेट्रिक्स तपासून हेच करत आहोत. आपण वारंवार माती उकरून पाहतोय. आणि या बीजाच्या संदर्भात निसर्गातली एक अत्यंत चमत्कारिक कथा इथे सांगावीशी वाटते मला. सांगा ना. ही कथा आहे चीनी बांबूची, म्हणजे चायनीज बॅम्बू ट्री. या बांबूच्या बीजाची गोष्ट खरोखरच संयम आणि निष्काम कर्माचं एक जिवंत उदाहरण आहे. जमिनीत हे बांबूचे बी पेरल्यानंतर सलग 5 वर्ष जमिनीवर काहीही, म्हणजे अगदी एक साधं पानही दिसत नाही. 5 वर्ष काहीच नाही. काहीच नाही. 5 वर्ष तो शेतकरी फक्त त्या रिकाम्या दिसणाऱ्या जमिनीला रोज पाणी घालत असतो, तिची मशागत करत असतो. आजूबाजूचे लोक त्याला वेड्यात काढतात, हसतात की काय हा वेडेपणा सुरू आहे. इतकी वर्ष पाणी घालतोय आणि काहीच तर उगवत नाहीये. पण खरा चमत्कार तर त्यानंतर होतो ना. हो, 5 वर्षानंतर अचानक अवघ्या 6 आठवड्यांत तो बांबू जमिनीतून वर येतो आणि चक्क 90 फूट उंच वाढतो. बापरे, 90 फूट. हो, 5 वर्ष जी गोष्ट जमिनीवर दिसतच नव्हती ती फक्त 6 आठवड्यांत आभाळाला भिडते. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून जोडलं तर ही कथा आपल्याला एक खूप मोठा आणि सखोल धडा देते. कोणता धडा? ती पहिली 5 वर्ष तो बांबू काय करत होता? तो फळाची चिंता न करता फक्त जमिनीत आपली मुळं, म्हणजे रूट्स, अत्यंत मजबूत करत होता. पाया भक्कम करत होता. अगदी. कारण त्याला माहिती होतं की जेव्हा 90 फूट उंच वाढायचं आहे तेव्हा पाया भक्कम असणं गरजेचं आहे. त्याचा प्रामाणिक परिश्रम जमिनीखाली जगाच्या नजरेआड सुरू होता. म्हणजे तुकाराम महाराज हेच सांगत आहेत की यशाची बीजे ह्या प्रामाणिक घामात लपलेली असतात. निसर्गाचा हा एक अलिखित नियम आहे. द युनिव्हर्स कीप्स अ बॅलन्स शीट. निसर्ग नेहमी आपल्या कष्टाचा अचूक हिशोब ठेवतो आणि वेळ आल्यावर तो व्याजासकट परत करतो. फक्त ते कधी आणि कसं परत करायचं हे निसर्गावर सोडलं पाहिजे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आपण रामजीची गोष्ट ऐकली, चीनी बांबूची कथा ऐकली, मानसशास्त्र आणि निसर्गाचे नियमही पाहिले. हो, पण ज्या संतांच्या नावावर आपण हा विचार मांडत आहोत त्या संत तुकाराम महाराजांनी स्वतः हे त्यांच्या आयुष्यात कसं जगून दाखवलं, हा खूप महत्वाचा भाग आहे. कारण नुसतं तत्वज्ञान सांगणं सोपं असतं, पण जेव्हा आयुष्यात खरी संकटे येतात तेव्हा हे जगणं अत्यंत कठीण असतं. तुकाराम महाराजांचं संपूर्ण आयुष्य हे निष्काम कर्माचं सर्वोच्च आणि जिवंत उदाहरण आहे. कसं? त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी अत्यंत प्रगल्भ तत्वज्ञान साध्या सोप्या मराठीत हजारो अभर्गांच्या माध्यमातून मांडलं. आणि त्यांनी हे सर्व कोणत्याही मोबदल्याची, प्रसिद्धीची किंवा रॉयल्टीची अपेक्षा न ठेवता केलं. त्यांचं कर्म अत्यंत प्रामाणिक होतं. पण समाजाकडून त्यांना सुरुवातीला काय फळ मिळालं? प्रचंड विरोध.
हो, तो काळच तसा होता. रामेश्वर भटांसारख्या काही तत्कालीन प्रस्थापित लोकांनी त्यांना प्रखर विरोध केला आणि एक अत्यंत क्रूर शिक्षा सुनावली. ती गाथा बुडवण्याची शिक्षा. हो, ती शिक्षा होती की त्यांनी स्वतः लिहिलेली ती अभंगांची गाथा इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून टाकावी. किती भयानक आहे हे. आपण थोडा वेळ थांबून या घटनेच्या मानसिक आघाताचा विचार करूया. एखाद्या माणसाने 20-25 वर्ष रक्ताचं पाणी करून एखादी कंपनी उभी करावे आणि ती डोळ्यांसमोर जळून खाक होताना पाहावी. किंवा एखाद्या संशोधकाने वर्षानुवर्ष मेहनत करून लिहिलेला प्रबंध एका क्षणात कोणीतरी डिलीट करून टाकावा. बरोबर. हा मानसिक धक्का किती भयंकर असेल. आपली जीवनभराची कमाई आणि निर्मिती अशी डोळ्यांसमोर पाण्यात फेकून द्यायची. अगदी बरोबर. सामान्य माणूस असता तर अशा वेळी पूर्णपणे कोलमडून पडला असता, नैराश्याने खचून गेला असता किंवा समाजाविरुद्ध प्रचंड संताप तरी व्यक्त केला असता. पण तुकोबांची प्रतिक्रिया काय होती? हे समजून घेणं इथे सर्वात महत्वाचं आहे. त्यांनी कोणताही आकांत तांडव केला नाही. त्यांनी ती गाथा इंद्राणीत बुडवली आणि ते थेट देहूच्या मंदिरात एका शिळेवर जाऊन शांतपणे डोळे मिटून बसले. त्यांचा देवावर आणि स्वतःच्या कर्मावर एवढा प्रगाढ विश्वास होता. हो. ते म्हणाले की अभंग लिहिणं हे माझं कर्म होतं. ते मी अत्यंत प्रामाणिकपणे केलं. आता त्या कर्माचं फळ काय द्यायचं, ती गाथा तारून न्यायची की बुडवायची, हे सर्वस्वी त्या पांडुरंगाचं काम आहे. निष्काम कर्म. फलाची मला चिंता नाही, हा त्यांचा ठाम विश्वास होता. आणि ते तब्बल 13 दिवस आणि 13 रात्री अन्न पाण्याविना त्या शिळेवर बसून राहिले. आणि या कथेचा कळस असा आहे की इतिहास या घटनेचा साक्षीदार आहे. 13 दिवस आणि 13 रात्री उलटल्यानंतर त्याच इंद्रायणी नदीने ती गाथा कोरडीच्या कोरडी पाण्याच्या वर काढली. चमत्कारच जणू. निसर्गाला, साक्षात ईश्वराला त्या निष्काम आणि प्रामाणिक परिश्रमापुढे झुकावं लागलं. काय प्रसंग असेल तो. या कथेची खोली आणि त्याची ताकद शब्दांच्या पलीकडची आहे. या संपूर्ण घटनेतून मिळणारा अर्क हाच आहे की जेव्हा आपण निकालाची आसक्ती पूर्णपणे सोडून देतो, जेव्हा आपण फळाच्या भीतीतून मुक्त होतो, तेव्हा माणूस जगातला सर्वात शक्तिशाली आणि निर्भय म्हणजे फिअरलेस व्यक्ती बनतो. भीती जुरत नाही. अगदी. कारण जेव्हा अपेक्षेतून निर्माण होणारी भीतीच उरत नाही, तेव्हा कोणीही आपल्याकडून काही हिरावून घेऊ शकत नाही. तुकाराम महाराजांनी गाथा बुडवली तरी त्यांच्या चेहऱ्यावरचा शांत भाव कुणीही हिरावून घेऊ शकलं नाही. आजच्या या सखोल चर्चेत आपण खरोखरच एक खूप मोठा आणि वैचारिक प्रवास केला आहे असं मला वाटतं. हो, नक्कीच. रामजीच्या त्या अंधाऱ्या गाभाऱ्यापासून ते चिनी बांबूच्या अदृश्य वाडीपर्यंत आणि थेट तुकोबांच्या इंद्रायणीच्या काठापर्यंत खूप सुंदर प्रवास होता हा. या संपूर्ण प्रवासाचा सारांश हाच आहे की आपण आपली बहुमूल्य ऊर्जा, आपला कॉग्नेटिव्ह बँडविड्थ निकालाच्या किंवा भविष्याच्या चिंतेत वाया न घालवता ती पूर्णपणे आजच्या कर्मात गुंतवली पाहिजे. हो. जर असं केलं तर मनातली ही जी अँक्झायटी आहे ती कायमची संपून जाईल आणि आपण फ्लो स्टेटमध्ये जाऊन सर्वोत्तम कामगिरी करू शकू. आणि याच्या दैनंदिन आयुष्यात उपयोग करणंही अत्यंत सोपं आणि सहज शक्य आहे. कसं करता येईल? काम करताना, मग ते ऑफिसचं काम असो, अभ्यास असो किंवा घरगुती काम असो, फक्त 2 सेकंड डोळे बंद करायचे आणि स्वतःला आठवण करून द्यायची की मी आज माझा स्वतःचा रामजी होणार आहे. वाह, स्वतःचा रामजी होणार. हो, माझा खरा आनंद या कामाच्या प्रक्रियेत आहे, त्यातून येणाऱ्या निकालात नाही. अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी विचार आहे हा. जाता जाता या संपूर्ण चर्चेवर आधारित एक नवीन आणि थोडासा प्रक्षोभक विचार सर्वांसमोर मांडायची इच्छा आहे माझी. सांगा. आपण सर्वांनी यावर नक्की विचार करावा. जर फळाची चिंता सोडल्याने आपले कर्म खरोखरच इतके शुद्ध आणि शक्तिशाली होत असेल तर याचा अर्थ असा होतो का की आपण ज्या ध्येयाच्या मागे वेड्यासारखं धावत असतो ते ध्येयच आपल्याला खऱ्या अर्थाने पुढे जाण्यापासून रोखत असते? विचार करण्यासारखं आहे हे. काय सांगावे, मुक्कामावर पोचण्याचा सर्वात जलद आणि योग्य मार्ग म्हणजे चालताना त्या मुक्कामाचा पूर्णपणे विसर पडणे हाच असू शकतो का? हां, खरोखरच अंतर्मुख करणारा आणि आपल्या पूर्ण जीवनशैलीला आव्हान देणारा विचार आहे. याच एका सखोल विचारासोबत आपण आज इथेच थांबूया. माहितीच्या आणि ज्ञानाच्या या अद्भुत प्रवासात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. अशाच काही नव्या, रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयांसोबत आपण पुन्हा नक्की भेटू. तोपर्यंत कर्मात आनंद शोधत रहा आणि शांत मनाने पुढे चालत रहा. राम कृष्ण हरी.